206 फूट उंच असलेली, फाउंडेशन पासून 206 फूट आणि मूर्तीचा साईज बघितला तर 162 फूट अशी हनुमंतरायाची मूर्ती विराजमान झालेली आहे। आता मूर्तीचे जे अंतिम काम आहे ते सुरू आहे। देशाचे गृहमंत्री अमित शहाजी यांच्या हस्ते या मूर्तीचा जो उद्घाटन सोहळा आहे तो या ठिकाणी होणार आहे, लोकार्पण सोहळा होणार आहे। आणि ही मूर्ती ज्या व्यक्तीने बनवलेली आहे श्री माटुराम ते या ठिकाणी आहेत, त्यामुळे माटुरामजी आपल्याला संपूर्ण याबद्दलची माहिती येतील। यावर आता सेवंडीत या ठिकाणी आम्ही हनुमान चालिसाच्या माध्यमातून प्रोजेक्शन करतोय। प्रोजेक्शन मध्ये हनुमान चालिसा दिसेल आणि मूर्ती वेगवेगळ्या रूपात दिसेल असं प्रोजेक्शन आम्ही या ठिकाणी करतोय। मूर्तीच्या खालच्या भागाला जो एक मोठी गुफा आहे त्या गुफेमध्ये हनुमानजीचे संपूर्ण 17-18 जे अत्यंत महत्वाचे त्यातले क्षण आहे त्या क्षणाचे प्रेझेंटेशन या ठिकाणी करण्यात येणार आहे। एकंदरीत आमचा विचार होता की मध्य भारतामध्ये हनुमानजीची उंच मूर्ती भाविकांना आशीर्वाद देण्याकरता या ठिकाणी असावी, ती मूर्ती आता पूर्णत्वास जाते आहे। मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, माननीय नितीन गडकरीजी, एकनाथ शिंदेजी, सुनेत्रा पवारजी या सर्वांनी आणि खास करून माननीय देवेंद्रजीचा संकल्प होता की या ठिकाणी एक धर्मकार्य संस्कार कार्य झालं पाहिजे। तर हे काम आता आम्ही पूर्ण करतो आहे। मला वाटतं की जून महिन्यामध्ये याचं उद्घाटन होईल। पूर्व विदर्भामध्ये अनेक पर्यटन स्थळ आहे, मात्र अशा पद्धतीचं धार्मिक स्थळ आणि थोडा युनिक कन्सेप्ट नव्हता, तर या निमित्तानं जे नागपुरात किंवा विदर्भात पर्यटक येतात त्यांच्यासाठी भरून निघणार आहे। या ठिकाणी आई महालक्ष्मी जगदंबेचं 700 वर्ष पुरातन अनादिकालापासून आई महालक्ष्मीचं संस्थान आहे। या ठिकाणी 3-4 महत्वाच्या बाबी आपण केलेल्या आहेत। एक तर भारतीय विद्याभवन ट्रस्टच्या माध्यमातून रामायण कल्चरल सेंटर, भारत माता मंडपम या ठिकाणी आता सेवंडी सायक्लोरामा थिएटर या ठिकाणी येणार आहे, ज्यामध्ये वीज प्रकल्पातून वीज कशी तयार होते, ती कशी ट्रान्समिट होते, कशी डिस्ट्रीब्यूट होते यात एक प्रेझेंटेशन असणार आहे। ते सायंटिफिक लेवलचं असणार आहे। जगाचा टूर 32 देशातून फिरून आलो असा एक टूर अरेंज केला जाणार आहे। या ठिकाणी ऍडव्हेंचर पार्क होत आहे, चिल्ड्रन किड झोन होत आहे, बोटिंगचा एक मोठा प्रकल्प आम्ही सुरू करतोय, एक हाऊस बोट या ठिकाणी करण्याचा विचार करतोय, रेस्टॉरंट बोट तयार करण्याचा विचार करतोय, 350 एकरचा तलाव आहे। एवढंच नाही, एक स्किल युनिव्हर्सिटी 500 मुलांना रेसिडेन्शियल स्कूल युनिव्हर्सिटी, स्किल युनिव्हर्सिटी म्हणजे मुलांना जगातलं सर्वात चांगलं प्रशिक्षण देणे, ऍडव्हान्स प्रशिक्षण देणे आणि जॉब क्रिएशन करता सेंटर बनवणे, हे सुद्धा आम्ही या ठिकाणी करतोय। 500 मुला मुलींचं हॉस्टेल आम्ही या ठिकाणी बांधतोय। आमच्या या ठिकाणी अजून त्या ठिकाणी महत्वाचे प्रकल्प आहेत। एक 800 मुलांना 1 रुपया शाळा शिकवणारी शाळा, सीबीएसई शिक्षण आणि स्टेटचं शिक्षण 800 मुलांना 1 रुपयात आम्ही देतोय। असे अनेक प्रकल्प आपण बघितलं असेल। आता राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा झाली, असे स्पोर्ट असतील, हेल्थ असेल, आरोग्य असेल, शिक्षण असेल, स्किल युनिव्हर्सिटी असेल। या ठिकाणी एक लायब्ररी जी होते आहे 3 लाख पुस्तकाची लायब्ररी, ज्यामध्ये वेदापासून तर आर्यापर्यंत या देशाचा इतिहास, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजींच्या संविधानातनं त्या ठिकाणी आपल्याला जे मिळालं ते, आणि 3 लाख पुस्तकाची एक लायब्ररी या ठिकाणी येत आहे। त्याचं काम एनबीटी नॅशनल बुक डेपो करत आहे। त्यामुळे इकडे ई लायब्ररीच्या माध्यमातून एज्युकेशन, स्किल युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून स्किल, हेल्थच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी कॅम्प आणि एज्युकेशनच्या माध्यमातून आम्ही 800 मुलांना शाळा आणि पुढच्या काळामध्ये अनाथालय आणि वृद्धाश्रम या ठिकाणी व्हावं ही योजना आमची आहे। सर, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जे आव्हान केलं त्यानंतर आता राज ठाकरे असो, बाळासाहेब थोरात यांच्याकडे टीका केली जाते की भारताची अर्थव्यवस्था जी आहे ती ढासळलेली आहे। राज ठाकरे यांनी मोदीजींना पत्र सुद्धा लिहिलंय।
बाळासाहेब थोरात आणि जे कोणी टीका करतात त्यांना माझा सवाल आहे की महात्मा गांधीजींनी स्वदेशीचा नारा दिला होता. स्वदेशीचा नारा पुढे नेणे काही चूक असेल तर मग त्यांनी सांगावं. मोदीजींनी काय म्हटलं की स्वदेशीचा वापर जास्त करा. पेट्रोल डिझेलचा पर्याय काय ते इथेनॉल आहे जे देशामध्ये बनतं. विजेचा पर्याय गॅस सिलेंडरचा पर्याय काय तर आपल्या देशामध्ये सोलर शेगडी आहे. सोलरवर 12 तास वीज देणारी इलेक्ट्रिक शेगडीमध्ये स्वयंपाक तयार होतो. गॅस सिलेंडर 50% कमी करता येतं. त्या ठिकाणी सोनं चांदी विदेशातलं आयात करण्याऐवजी आपल्या देशातलं सोनं चांदीच त्या ठिकाणी आपल्या फिरलं पाहिजे. विदेशात पैसे देऊन काय उपयोग आहे. स्वदेशीचा नारा अनादी कालापासून आपल्या पूर्वजांनी दिला आणि आता माननीय मोदीजींनी दिला आणि महात्मा गांधीजींनी हाच नारा दिला होता. महात्मा गांधीवर टीका करतील का बाळासाहेब थोरात आणि विरोधक. शेवटी मोदीजींनी सांगितलं तेच महात्मा गांधीजींनी म्हटलं होतं, तेच त्या ठिकाणी आपल्या पूर्वजांनी सांगितलं आहे. मला असं वाटतं याच्यामध्ये हे राजकारण करू नये. जनतेला पुन्हा काउन्सिलिंग केलं पाहिजे. हा ठीक आहे, काही आम्ही आमच्या वाहनात कटुती केली पाहिजे का आम्ही कटुती करू. जर वाटलं तर आम्ही कटुती करू. काही प्रश्न होता की मंत्र्यांना आकडा कमी केला पाहिजे. आम्ही त्या ठिकाणी काही असं नाही की आम्ही करणार नाही. तर त्या ठिकाणी नुसतं विरोधासाठी विरोध करू नका. मोदीचा सल्ला किंवा मोदीची सूचना किंवा जे काही निवेदन त्यांनी केलं आहे किंवा त्यांनी आवाहन केलं आहे त्या आव्हानाला पॉझिटिव्ह घ्या. स्वदेशीचा नारा स्वीकारा आणि त्या ठिकाणी विदेशी वस्तूवर मात्र त्या ठिकाणी खर्च कमी करा एवढंच मोदीजींनी म्हटलं आहे. याला तर नाना पटोले यांनी पत्र लिहिलेलं आहे. त्यांनी म्हटलं की अनावश्यक शासकीय दौऱ्यानं होणारा खर्च कमी करा. चार्टर किंवा प्लेन या वापरण्यावर कमी करा. कोण वापरताय. एखाद वेळी अर्जंट असेल तरच वापरताय. कोणी खूप तातडीचं आहे. आपण बघा माझ्या वर्षभराच्या याच्यामध्ये मी 4-5दा आणि जेव्हा अर्जंट तेव्हाच गेलो. आमचे मंत्री जात नाही फार. मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तेवढा त्यांचा बिझी, राज्याचे मुख्यमंत्री फारच बिझी असतात. त्यामुळं त्यांचा तुम्ही सवाल सोडला तर राज्याचा कुठले मंत्री फ्लाईट वापरतात. तुम्ही कमी वापरतात. वरिष्ठ मंत्री आहात, भाजपच्या मंत्र्यांना सल्ला देणार का की त्यांनी आपला ताफा ऑलरेडी कमी करावा? मुख्यमंत्र्यांनी सल्ला दिलाय सर्वांना. ऑलरेडी सर्व मुख्यमंत्र्यांनी स्पेशल फ्लाईट वापरण्याकरता त्यांची मंजुरी घ्यावं लागतं. मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीशिवाय तुम्हाला स्पेशल फ्लाईट वापरता येत नाही. तुम्ही महसूल खात्याच्या बैठका आता इथून पुढे ऑनलाईन किंवा जे महसूल खात्यात ऑफलाईन माझ्या जास्तीत जास्त बैठका ऑनलाईनच असतात. मी कधी कलेक्टरला आपल्या ऑफिसला बोलवत नाही. मी कुठल्याही विभागीय आयुक्ताला माझ्या ऑफिसला बोलवत नाही. मॅक्झिमम बैठका ते कलेक्टर सोलापूरला होते, नागपूरला, यांनाही माहिती आहे. मी फार कमी कलेक्टरला बोलवतो. माझ्या त्या ठिकाणी प्रोटोकॉलमध्ये कलेक्टर घेऊ नये आमच्या पहिलेच सूचना आहे. त्यामुळं आम्ही फार अधिकाऱ्यांना फार ड्रायव्हर करायला लावत नाही. आम्ही ऑनलाईनच त्या ठिकाणी करतो आणि तसं सोल्युशन काढतो. उद्योग क्षेत्रात अस्वस्थता आहे, यामुळे अशी विरोधक टीका करतायत. विरोधकामध्ये अस्वस्थता आहे. रोज हारतायत, रोड पडतायत आणि त्यांना काही संधी दिसत नाही. 247 पण त्यांची विकेट गेली आहे. त्यामुळे त्यांना आता वाटतं की हे विरोध केल्याने काही जमून जाईल. पण देशाची जनता मोदींचं आव्हान स्वीकारता आणि पुढे जात आहे. आपने ये जो भ्रमण किया है इसका कार्य कब तक किया जाएगा? देखिए पुरानी महालक्ष्मी जी के मंदिर के पास 206 फीट का हनुमान जी का स्टैचू आप देख रहे हैं, मूर्ति, जिसमें उसका गदा जो है 74 फीट का है, 74 फीट का गदा. और गदा का डिजाइन अभी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड में जा रहा है. कि गदा कभी आज तक गिनीज बुक रिकॉर्ड में नहीं है. मूर्ति आई है लेकिन गदा नहीं आया है. तो गदा 74 फीट का है और ये मूर्ति यहाँ होनी चाहिए, स्थापित होनी चाहिए. जनता की भावना थी, वो स्थापित की गई है. इसका भी 7D प्रोजेक्शन हनुमान चालीसा चलेगा. नीचे में वहां पर जो गुफा है वो गुफा में हनुमान जी के जीवन के 17 से 18 जो इम्पोर्टेंट पार्ट्स है उनके जीवन के जो पार्ट्स है वो वहाँ प्रेजेंटेशन हम करेंगे. और एक मध्य भारत का एक अच्छा सांस्कृतिक धार्मिक केंद्र यहाँ होगा. यहाँ पे एक 3 लाख किताबों की लाइब्रेरी होगी. 500 बच्चे यहाँ रह सकेंगे. ऐसा स्किल यूनिवर्सिटी यहाँ बनेगी. साथ साथ में यहाँ पे बिजली कैसी तैयार होती है, वो कैसी ट्रांसमिट होती है और वो डिस्ट्रीब्यूट कैसी होती है, इसका पूरा लाइव प्रेजेंटेशन हम करेंगे. हम जब वहां जाएंगे 7D में, आप खुद बिजली बना रहे, खुद ट्रांसमिट कर रहे, खुद तो विदर्भ के सारे बच्चे वो जब देखेंगे वो पढ़ लेंगे बिजली क्या होती है. ये भी हम एक कर रहे हैं. यहाँ पे हम विश्व के देशों में प्रवास करने की जरूरत नहीं है. 32 देशों का यहाँ पे प्रवास दिखाया जाएगा. जब आप ऐसा लगेगा कि आप खुद अमेरिका जा रहे हैं, खुद रशिया जा रहे हैं. वो भी एक प्रवास हमने यहाँ रखा है.
साथ साथ में एडवेंचर पार्क, किड जोन, यहाँ पे हम रेसिडेंशियल बोर्ड भी चलना चाहते हैं, एक रेस्टोरेंट बोर्ड भी चलना चाहते हैं और एक सुंदर एक धार्मिक सामाजिक पर्यटन सब यहाँ करने का विचार है। एक पर्यटन केंद्र बन जाने से हजारों रोजगार निर्माण होते हैं और बहुत सालों से हजारों सालों तक ये मूर्तियां होती है, हमारे धर्म का काम रह जाता है। एक धार्मिक कार्य करने की हमारी इच्छा थी, वो पूरी करने का हम प्रयास कर रहे हैं। और इस कार्यक्रम के लिए इस मूर्ति के उद्घाटन के लिए देश के गृह मंत्री अमित भाई शाह आने वाले हैं और हमारे मुख्यमंत्री जी सब लोग रहेंगे। एक अच्छा धार्मिक कार्यक्रम होगा और उसके माध्यम से हम समाज को एक नई दिशा देने का काम करें। शरद पवारांचं एक पोस्ट आहे ते म्हटले की अर्थतज्ञांना एकत्र बसवून देशाच्या सरकारने यावर काढायला पाहिजे, गांभीर्याची परिस्थिती आहे सध्या. काही गांभीर्याची परिस्थिती नाही. आमचे प्रधानमंत्री सर्व सेक्टरच्या सर्व लोकांना सोबत घेऊन काम करतात आहे, त्यामुळे फार काळजी करायची कोणी गरज नाही आहे. प्रधानमंत्र्यांनी देश सुरक्षित ठेवला आहे. मोदीजीच्या हातात देश सुरक्षित आहे.